वैद्य खडीवाले परिवारातले सर्व सदस्य, सर्व मान्यवर, माता भगिनी, आजचा कार्यक्रम कृतज्ञता यापनही आहे आणि ते स्वाभाविक आहे. कौटुंबिक स्वरूप वगैरे असं म्हटलं तर कुटुंबामध्ये घडण होते माणसाची, त्याचं जीवन घडतं. कुटुंबामध्ये माणसाला जी सामग्री मिळते संस्कारांची, ज्या अनुशासनामध्ये तो वाढतो, त्याचा पुढे जीवनात खूप उपयोग असतो. आणि त्याच्यामुळे कृतज्ञतेने पूर्वजांचं स्मरण हे करायचंच असतं. आजकाल ते केलं जातं, ते सांगावं लागतं, म्हणजे ते उदाहरण बनतं. पहिल्यांदा करतच असतात सगळे, आता असं कोणी केलं तर ते उदाहरण होतं. काळाचा महिमा आहे. पण त्याबरोबरच कालपासून माझ्या मनात जो विचार होता आणि इथे आल्यावर 2-3 शब्द मला सतत ऐकायला मिळाले. भाषणातही ऐकायला मिळाले, गप्पा गोष्टीतही ऐकायला मिळाले. त्यातला पहिला शब्द आहे करुणा आणि दुसरा शब्द आहे आपलेपणा. संघाचं जर वर्णन करायचं असेल एका शब्दात तर आपलेपणा हा शब्द आहे. कारण संघ करतो काय करतो, हिंदू संघटन करतो म्हणजे हा आपलेपणा वाळत चाललेला आहे. तो पुन्हा त्यांनी ओलावा धरावा असं काही करायचं. कारण सगळं जग त्याच्यावर चालतं. सगळ्या विविधतांनी नटलेल्या जगाच्या मुळाशी एकच तत्व आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते एकच तत्व आहे हे ओळखून वागणं म्हणजे आपलेपणा आहे. कारण आपण सगळे एकाच तत्वाचे निरनिराळे आविष्कार आहोत, म्हणजे आपण सगळे एकमेकांचे आहोत. आपला योगायोगाने आलेला हा परिचय सान्निध्य नाही आहे, आपला संबंध आहे. अशी जाणीव ठेवून मनुष्य वागतो तेव्हा तो मनुष्य म्हणवतो. पशूंमध्ये असं वागणं नसतं, एका मर्यादेपर्यंत असतं असलंच तर. पण त्यांना प्रकृतीने जे स्वार्थ दिलेला आहे, जे जे जन्माला आलेलं आहे ते जगणार आहे, त्याला जगायचं असतं आणि सुखी जीवन जगायचं असतं. एवढाच उद्देश प्रकृतीने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पशु पाळत असतात. त्याच्या पुढे जायचं त्यांचं सामर्थ्यच नाही. त्यामुळे बैल चारा खातो, तो खात असेल तोपर्यंत दुसऱ्या बैलाला तोंड मारू देत नाही त्याच्यात. आणि त्याचं पोट भरलं की मग त्या उरलेल्या गवताचं काय होतं याची चिंता करत नाही, किंवा उद्याच्या करता म्हणून गठ्ठर बांधून घरी नेत नाही. कारण त्याला ती भूक समजते, भूक भागलेली समजते. तर तो स्वार्थी असतोच, तो निस्वार्थी होऊ शकत नाही. आणि तो पशु राहतो पण त्याच्या खाली येत नाही, कारण ती क्षमताच नाही आहे तिची. मनुष्याची आहे, त्याला बुद्धी दिलेली आहे, तो विचार करतो आणि त्याच्यामुळे तो आहे त्याच्यापेक्षा चांगलाही होऊ शकतो आणि बुद्धी उलटी चालवली तर आहे त्याच्यापेक्षा वाईटही होऊ शकतो. तो वाईट होत नाही याचं एकच कारण असतं, त्याला हा आपलेपणा जाणवतो. तो जर स्वार्थाकडे जास्त झुकला तर तो राक्षस होतो. याची उदाहरणं काही काय. तशीच तो आपलेपणाकडे झुकला
तर तो देवरूप होतो. हेही उदाहरण आहे. म्हणजे आजचं दादा खडीवाल्यांच्या चरित्राचं जे वर्णन झालं किंवा आता ग्रंथात जे आहे त्यांचं जे सगळं जीवन आहे ते त्यांनी असं का केलं, हा आपलेपणा आहे. हे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाणा. आपणच चराचर झाल्यावर दुसऱ्याच्या दुःखाची संवेदना माझ्यात असते. आणि म्हणून सर्व शक्तीनिशी दुःखाचं निरसन करायचा प्रयत्न माणूस करतो. तो किती करतो आणि तो किती करू शकतो किंवा किती होतं त्याच्या हातातून, हा भाग वेगळा. प्रत्येकाचं नशीब असतं, प्रत्येकाची क्षमता असते. परंतु प्रेरणा आणि त्या प्रेरणेमागचा त्या ऊर्जेचा स्रोत ही एकच गोष्ट आहे. म्हणजे त्या ईश्वरीय सत्याचं प्रगटीकरण माणसांच्या कृतीतून या आपलेपणामुळे होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी जे म्हटलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तुची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कारण हे जो करत असतो तो त्यावेळेला त्याच्या हातातून तो देवच करत असतो. तर संघ काय करतो, समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे त्याची आठवण करून देतो. संघाच्या सगळ्या कार्यक्रमातून बाकी शिस्त, शारीरिक क्षमता, बौद्धिक वाढ ही कमी जास्त होते. त्यांना शिक्षक कसे मिळतात, ते स्वतः किती शिक्षण घेतात त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. पण एक गोष्ट पक्की असते की तो आपलेपणाने लोक आपल्याशी वागतात याचा अनुभव घेऊन लोकांशी आपलेपणाने वागणारा बनतो. हेच संघाचं काम आहे. आपलेपणाच्या सूत्रात सगळ्या हिंदू समाजाला बांधायचं. आणि हिंदू समाज हे काम हिंदू समाजाने स्वतःहून स्वीकारलेलं आहे की या सगळ्या जगाला आपलेपणाच्या सूत्रात बांधायचं. त्याच्यामुळे स्वयंसेवकाचं जीवन हे कसं असलं पाहिजे, हे असंच असलं पाहिजे. पूजनीय गुरुजींचा एक बौद्धिक वर्ग आहे, मी एक साधारण स्वयंसेवक. बहुतेक महाराष्ट्राच्या प्रांत बैठकीत झालेलाच बौद्धिक वर्ग तो असावा. त्याच्यात त्यांनी जे म्हटलेलं आहे स्वयंसेवकाला, की स्वयंसेवकांनी करायचं, स्वयंसेवकाचं काम काय, शाखेत रोज जायचं, संस्कार ग्रहण करायचे आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची निस्वार्थ बुद्धीने सेवा करायची. आणि सेवा सर्व शक्तीनिशी करायची. आजकालही मधून मधून लोक बोलतात, इंग्रजीत बोलायची आजकाल जास्त सवय आहे. इंग्रजीत बोलणं म्हणजे काहीतरी पहिल्यांदा सांगतोय असं कदाचित वाटत असेल लोकांना, म्हणून गिव्हिंग बॅक असा शब्द प्रयोग करतात. पण गिव्हिंग बॅक हे इंग्रजी शब्द आत्ता आले, आपल्याकडे फार पूर्वीपासून हे आहे. हा आपलेपणा ओळखायचा हे जीवनातलं एक कर्तव्य आहे मनुष्याचं, त्याच्याकरता जीवन आहे. आणि तो आपलेपणा ओळखून आपलेपणाने वागायचं हे दुसरं कर्तव्य आहे. एकांतामध्ये आत्मसाधना आणि लोकांती सेवा परोपकार. त्याचे परिणाम काय होतात, मनुष्याचं जीवन असं होतं, तो स्वतः तर उत्तम प्रकाराने जीवनामध्ये सगळं प्राप्त करतो, पण तो एकटा प्राप्त करत नाही. त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यामुळे त्या आपोआप आवश्यकता आहे त्या लोकांना प्राप्त होतात, त्या व्हाव्यात असा प्रयत्न हा माणूस करतो. असं हे जीवन आहे. असं जीवन असल्याचा परिणाम काय होतो की अमुक गोष्ट एक व्हायला पाहिजे, तो व्हायला पाहिजे असं नाही होत. व्हायला पाहिजे म्हणजे जे व्हायला पाहिजे ते मी सुरू करतो असं होतं. आयुर्वेदाचं विद्यापीठ पुण्यात पाहिजे, सुरू करा.
मी संघात असंच करतो. ही गोष्ट व्हायला पाहिजे. चार स्वयंसेवक विचार करतात, ते करायला सुरुवात करतात. संघ ठरवत नाही बैठकीत. ही सगळी कामं उभी राहिलेली आहेत, ही कामं संघाच्या बैठकीत ठरून नाही उभी राहिलेली. त्या वेळेला स्वयंसेवकांना आवश्यकता जाणवली, त्यांनी ती सुरू केली. आणि जे दीर्घकालीन काम आहे ते चालतंय चांगलं, या पद्धतीने होऊ शकतं आणि झालं पाहिजे. स्वयंसेवक करतायत, त्यांना मदतीची आवश्यकता आहे, मग संघ हातला होतो. त्याच्यामुळे 5 आपण ठरवले आहेत पंचपरिवर्तनाचं काम एक. पण आता मुजुमदार सरांनी आणखीन एक काम सांगितलेलं आहे, तर ते करा. पण हे असं असल्याशिवाय समाज वाढत नाही. समाज जर वाट पाहत राहिला, कोणीतरी येईल, बड़ी देर भई नंदलाला तेरी राह के ब्रिजबाला, पण असं नाही होत. जेव्हा अर्जुन स्वतः शस्त्र घेऊन युद्धाला उभा राहतो, तेव्हा देव त्याच्या रथाचं सारथ्य करतो. सत्य संकल्पाचा दाता भगवान आहे. सत्य संकल्प हा माणसाचा असतो आणि त्या संकल्पाचा उगम तो सत्य असलं, हे सत्य आहे. आपण सगळे एका तत्वातून उपजल्यामुळे एकाच तत्वाने बांधलेले आहोत. एकच तत्व मुळाशी आहे, हे सत्य आहे. त्याच्यावर लक्ष ठेवून संकल्प जर झाला तर तो शुद्ध संकल्पच असतो, शुभ संकल्पच असतो, कारण त्यात आपलेपणा असतो. त्याचा दाता श्री भगवान असतो. करायला मनुष्य पुढे जातो. एक इंग्लिशमध्ये कविता होती, जो एकदा अडवाणीजींनी वर्णन केलं होतं. त्यांच्यावर एक आळा आला होता फार पूर्वी, आठवत असेल तुम्हाला. त्यांनी संसदेतून राजीनामा दिला होता, याच्यातून मुक्त झाल्याशिवाय पुन्हा येणार नाही असं. तेच त्यांनी आपली आठवण लिहिली की त्यावेळेला मला असं वाटलं की इतकं वर्ष खूप खपून काम केलं आणि हेची फळं काय मम तपाला, अशी मनाची अवस्था झाली. तर त्यांच्या मुलींनी त्यांना एक कविता दाखवली, इंग्लिश कविता. ती अशी आहे की तो मनुष्य प्रार्थना करता देवाला म्हणतो की देवा, माझं सगळं ठीक चालू होतं तेव्हा मी पाहायचो की मी चालायचो तर माझ्या 2 पायांची चिन्ह आणि तुझ्या 2 पायांची चिन्ह, आपल्या दोघांच्याही पावलांची चिन्ह सोबत असायची. पण मी संकटात होतो तेव्हा एकट्याच्याच पावलाची चिन्ह दिसली मला. तू मला का सोडून गेला? देव म्हणाला की अरे मी तुला सोडलेलं नाही, मी तुला उचलून घेतलं होतं, म्हणून फक्त माझ्याच पावलाची चिन्ह दिसली. हा देव किंवा जी काही शक्ती असेल ती या अशा कामांमागे उभी राहते आणि ती करून घेते, कारण त्या शक्तीतच या आपलेपणाचा उगम असतो आणि त्या आपलेपणापोटीच करुणेचा भाव उत्पन्न होतो. आपल्याकडे तर धर्माचा एक पाय करुणा सांगितली आहे. हे सत्य, करुणा, शुचिता आणि तपश्चर्या, या 4 गोष्टी धर्माचे 4 पाय म्हणतात. आणि आता जो जीवनपट आपण पाहिला, किंवा मी तर वैद्य खडीवाल्यांना नुसतं पाहिलं आहे आणि रक्तपेढी डॉक्टर वाणी तिथे असताना अगदी प्रारंभिक अवस्थेत इथे एक बैठक झाली होती पुण्यात. ती झाल्यानंतर आम्ही काही प्रांत प्रचारक लोक पाहायला आलो होतो. हा फारसा माझा व्यक्तिगत संबंध आले नाही, पण तुम्ही सगळ्यांनी त्यांना पाहिलेलं आहे. त्यांचे पुष्कळ मित्रही आज उपस्थित आहेत. त्या जीवनाचंही जर वर्णन करायचं झालं तर या 4 शब्दात करता येईल ना. तपस्या जीवनभराची आहे, जीवन शुचितापूर्ण आहे, त्यात करुणा आहे आणि त्यामुळे आपल्याला योगेश्वर वगैरे अशी विशेषणं लावावीशी वाटतात. तर योगेश्वर वगैरे होतं कोण? मनुष्यच होतो, मनुष्यच होतो. देवाचा अंश, अवतार वगैरे वगैरे पण म्हणतो, पण तो सगळ्यांमध्येच असतो.
तो सगळ्यांमध्ये असतो, पण प्रगट करणं हे आपल्या हातात असतं. कंदील त्याच्यात वात तीच आहे, ज्योत तीच आहे, पण काच कशी आहे त्याच्यावर त्याचा उजेड किती मिळतो आणि कोणत्या रंगाचा दिसतो हे अवलंबून असतं. तर आपली ती काच नितळ ठेवणं, निर्मळ ठेवणं म्हणजे मग ते ज्योत बरोबर पूर्णांशाने प्रगट होते, जशी असेल तशी दिसते. मग आपण म्हणतो हा देवाचा अवतार आहे. नर करणी करे तो नरका नारायण बन जाय हे आपल्या सर्वांना शक्य आहे. शक्य आहे कशावरून? मग आपल्या इथे गोष्टी सांगतात, राम कृष्ण शिवाजी महाराज हे ते आहेत, महापुरुषांची परंपराच आहे आमच्याकडे. परंतु त्या गोष्टी ऐकल्यावर सामान्य माणूस म्हणतो की वा वा फारच चांगलं चरित्र आहे, हे करणं हे शिवाजी महाराजांनीच करावं, हे आपल्यासारखेच काम नाही. आणि तो रस्ता चांगला आहे त्याला माहिती आहे. प्रकाशमान करणारे हे असे उत्तुंग आदर्श अगणित आहेत आमच्या इथे, पण त्यांनी तो प्रकाशमान केल्यामुळे ते तिथले खाचखळगे आणि काटेकुटे सगळे दिसतात. मग सामान्य माणूस पाऊल पुढे करत नाही. अशा वेळेला असा आदर्श न बनता लोकातलाच एक राहून अलौकिक न होता लोकाप्रती हे जीवन आचरून दाखवणारे जे असतात, जे आप्त बनतात, ते चालायला लागले. ते 10 पावलं पुढे गेले की समाज 5 पावलं पुढे जातो. या जीवनांचं हे महत्व आहे. मगाशी संगीतात विनायकरावांनी म्हटलं की प्रेरणा हाही एक उद्देश आहे हा ग्रंथ प्रकाशित करण्यामध्ये. ही प्रेरणा कोणची आहे? तर हे आपल्यासारखे आहेत ज्यांनी जरा अधिक परिश्रम केले, पण मी करू शकतो. हे करू शकतात तर मी करू शकतो. राम करतो म्हणजे मी करू शकतो असं नाही, शिवाजी महाराज करतात म्हणजे मी करू शकतो असं नाहीये, पण हे करू शकतात तर मी करतो. ही प्रक्रिया चालते. ही प्रक्रिया म्हणजे संघाचं काम आहे. हे संघाचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे. आणि संघाचे स्वयंसेवक टेक्निकली नसलेले अनेक लोक हे काम करत असतात, संघाचं काम. आणि हे काम संघाचं काम म्हणजे संघाचं काम नाही, हे मनुष्यत्वाचं काम आहे, हे आपल्या समाजाचं काम आहे. हे सर्वांचं जीवन उजळून निघावं याकरता आपलं कर्तृत्व खर्च करून स्वतःचं जीवन उजळून घ्यायचं काम आहे. त्यामुळे ते सगळ्यांनी केलं पाहिजे अशी प्रेरणा मिळते. आदर्श मार्गावर प्रकाश टाकतात आणि अशी आप्त उदाहरणं आपल्याला त्या मार्गावर सतत चालत राहायचं धैर्य देतात. कधी कधी कच खातो माणूस अशा मार्गावर, तेव्हा त्याला आसपासची अशी उदाहरणं आठवली की पुन्हा हिंमत धरून तो पुढे जातो. एक गिरनारचा पहाड चढताना 2 जण जात होतो. अर्ध्या रस्त्यावर आमचे सोबती होते, जरा सिनियर होते, ते थकले. ते म्हणाले आता तू जा. मी त्यांना म्हटलं चला आतापर्यंत आला, मी आहे सोबतीला, जाऊ आपण पुढे. पुढे गेल्यावर थोड्या वेळ मग मी म्हणालो जायचं का परत? ते म्हणाले आता इतकं आलोय तर परत कशाला जायचं, पुन्हा करू. गेलो, आम्ही जाऊन आलो पूर्ण. पण मध्ये एकदा त्यांना मी आणि एकदा मला त्यांनी हे सांगितलं नसतं तर कदाचित आम्ही अर्ध्यावरून परत आलो असतो. असं असतं सामान्य माणूस, त्याला सोबती लागतो, मग तो कोणताही रस्ता चालायला तयार असतो. अशी सोबत करणं, त्यातनं समाजात परिवर्तन घडतं. कोणीकडे जायचं, दिशा कशी, रस्ता कोणचा, पावलं कशी टाकायची, हे सगळं मार्गदर्शन महापुरुष करतात. इंग्रजीत एक वाक्य आहे, आयडियल्स आर लाईक स्टार्स which we can never reach, but we can plot our chart according to them. आपण आपला रस्ता आखू शकतो आदर्शांच्या प्रकाशात. त्या रस्त्यावरून प्रत्यक्ष चालणं हे त्याच्याकरता असे आप्त मित्र सोबती
आपल्यासारखेच असून आपल्या 5 पावलं पुढे असणारे, त्यांची 1000 पावलं पुढे जायची क्षमता असली तरी 5च पावलं पुढे राहून समाजाला आपल्या बरोबर नेणारे हे असावे लागतात. आणि असे लोक हे खरोखर असणं आसपास हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. आपल्या भाग्याने आपल्याला इथे असं एक उदाहरण मिळालेलं आहे आणि त्या उदाहरणाच्या जीवनाच्या स्मृतींची पानं आज आपण चालतो आहोत. ती चालत असताना हे लक्षात ठेवायचं की आपल्यालाही अशी सोबत करायची आहे कोणाची तरी. नवी पिढी घडते घडते म्हणजे कशी घडते ते असं पाहूनच घडते. घरातले आप्त मित्र, वडील मंडळी, दोस्त हे जसे वागतात तसे ते होतात. गोष्टी सगळे ऐकतात, आदर्श सगळ्यांना माहीत असतात, पण सोबतचा जसा असतो संगतीप्रमाणे माणूस घडतो. आणि म्हणून ही संगत जशी आपल्याला वैद्य खडीवाले यांनी जीवनभर दिली आणि त्यांच्या संगतीने आपला रस्ता नीट राहावा अशी त्यांनी स्वतः काळजी घेतलीच असेल म्हणून इतक्या पूर्णांशाने ती दिली, तशी सोबत आपल्यालाही कुणाची तरी करायची आहे, करता आली पाहिजे. याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नरत राहिलं पाहिजे. त्याच्याकरता हा ग्रंथ जरा सावकाशीने एक एक पान नीट विचार करत करत वाचलं पाहिजे आणि असं जीवन पुन्हा झालं पाहिजे, म्हणजे पुन्हा उभं राहिलं पाहिजे. कुटुंबातले लोक तर तो वारसा पुढे नेतील, पण तो वारसा फक्त कुटुंबाचा नाही आहे. कदाचित आयुर्वेद शास्त्राचा वारसा कुटुंबाचा असेल, परंतु ज्याच्याजवळ जे आहे त्या निशी तो समाजाचं भलं करूच शकतो. मला पुष्कळ लोक कधी कधी विचारतात की आम्हाला सांगा आम्ही काय केलं पाहिजे, देशाची सेवा आम्ही कशी करावी. मी काही त्यांना मोठं सांगत नाही. मी त्यांना सांगतो तुम्ही जे करता ते उत्कृष्ट करा आणि तुम्ही जे करता त्याची फळं तुम्ही एकटे चाखू नका, फक्त तुमच्या कुटुंबापुरती ठेवू नका. जितकी जास्त तुम्हाला ती वाटता येतील तितकी वाटा. कारण ह्याचीच जरूर आहे. त्याच्याकरता ही सगळी आपलेपणाची वाट ही चोखाळणारी माणसं ही आपल्या दृष्टीसमोर सतत असली पाहिजे. वैद्य खडीवाले आता नाहीत, परंतु या ग्रंथरूपाने त्यांचं जीवन हे आपल्याला सोबत करू शकतं. तो ग्रंथ आपण जवळ बाळगावा, वेळ प्रसंगी वाचावा, म्हणजे आपल्याला जीवनात आणखी पुढे कसं जावं याचं पूर्ण मार्गदर्शन मिळू शकेल. इतकी या ग्रंथाची, कारण त्यांच्या जीवनाची तशी योग्यता होती, या ग्रंथाची सुद्धा ती योग्यता आहे. असा हा ग्रंथ परिश्रम करून प्रकाशित केल्याबद्दल मी त्या ग्रंथाशी संबंधित खडीवाले परिवारांसहित सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.